नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत. विषय आहे गणित भाग 2, इयत्ता 9वी, त्रिकोण, ट्रायंगल्स. मागील भागामध्ये आपण त्रिकोणाविषयीच्या विविध गुणधर्मांविषयी माहिती घेतलेली आहे. त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे प्रमेय, दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय, त्यानंतर वेगवेगळ्या कसोट्या. काटकोन त्रिकोणाच्या बाबतीत आपण बघितले, काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 30 व 60 अंश असतील तर 30 अंशासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते व 60 अंशासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. 45, 45, 90 अशा स्वरूपाचा काटकोन त्रिकोण असेल तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते. आणि मध्यगाभ विषयीचा आपण गुणधर्म बघितला तर काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी ही कर्णाच्या निम्मी असते. आज पुढचा भाग आपण अभ्यासणार आहोत, लंब दुभाजकाचे प्रमेय, परपेंडिक्युलर बायसेक्टर थिअरम. रेषाखंडाच्या लंब दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर असतो. हा रेषाखंड AB आहे. या रेषाखंडाचा हा मी लंब दुभाजक आपण काढला. समजा ही रेषा L आहे आणि ही लंब दुभाजक रेषा AB ला M या बिंदूत छेदते. तर समजा मी या ठिकाणी P हा एक कोणताही बिंदू घेतला. लंब दुभाजक आहे, दोन समान भाग झाले. P हा बिंदू घेतला तर P या बिंदूचं रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून अंतर समान असणार आहे. म्हणजे PA इज इक्वल टू PB. लेंथ AP आपण हे सिद्ध करणार आहोत. त्रिकोण PMA व त्रिकोण PMB मध्ये रेख PM एकरूप रेख PM सामायिक बाजू आहे. कोन PMA एकरूप कोन PMB, कारण आपण लंब दुभाजक काढला, प्रत्येकी काटकोन आहे तो कोन. आणि रेख AM एकरूप रेख PM, कारण M हा काय आहे, मध्यबिंदू, रेख AB चा मध्यबिंदू आहे. आणि म्हणून त्रिकोण PMA एकरूप त्रिकोण PMB बाकोबा कसोटीनुसार. आता हे दोन त्रिकोण एकरूप आहेत आणि म्हणून रेख PA एकरूप रेख PB एकरूप त्रिकोणाच्या या संगत भुजा असणार आहेत. आणि म्हणून लेंथ PA इज इक्वल टू लेंथ PB. म्हणजेच रेषाखंडाच्या लंब दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्याच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर असतो किंवा समदूर असतो. पुढचा आपण प्रमेय बघणार आहोत, कोन दुभाजकाचे प्रमेय. कोन दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या कोनाच्या भुजांपासून समदूर असतो. बघा, कोन दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या कोनाच्या भुजांपासून समदूर असतो. हा कोन आपण PQR घेतला. QS हा या कोनाचा कोन दुभाजक आहे. आणि समजा आपण A हा एक बिंदू घेतला या दुभाजकावर, तर आपल्याला AB आणि AC
हे दोन्ही समान अंतरावर आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे. सो रेख AB एकरूप रेख AC हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. या ठिकाणी AB बघा, AB परपेंडिक्युलर किरण QP मी लंब काढला AB, तसंच AC हा QR वर लंब काढला. आता त्रिकोण आपल्याला मिळाला ABQ आणि दुसरा त्रिकोण AQC किंवा ACQ हा दुसरा त्रिकोण. आता किरण QS हा PQR चा दुभाजक, A हा कोन दुभाजकावरील कोणताही एक बिंदू, आणि आपल्याला रेख AB परपेंडिक्युलर किरण QP ही रचना करून घेतली, तसंच AC परपेंडिक्युलर QR, आणि आपल्याला साध्य करायचे आहे रेख AB एकरूप रेख AC. आता या ठिकाणी आपण दोन त्रिकोण हे घेऊया, त्रिकोण ABQ व त्रिकोण ACQ मध्ये. बघा, ABQ एकरूप कोण ACQ, कारण आपण लंब काढले, प्रत्येकी 90 अंश आहेत. AQB एकरूप कोण AQC, कारण हा दुभाजक काढलेला आहे आपण, त्यामुळे हे दोन्ही कोण काय असणार आहेत, AQB आणि AQC हे दोन्ही कोण समान असणार आहेत, कारण हा दुभाजक आहे पक्ष. आणि कोण BAQ एकरूप कोण CAQ, BAQ एकरूप कोण CAQ, कारण हे त्रिकोण जे आहे त्या त्रिकोणाचे हे दोन कोण एकरूप, म्हणून हा तिसरा कोण, कारण त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 असते, त्यामुळे हा तिसरा कोण पण एकरूप येणार आहे. आणि म्हणून रेख QA एकरूप रेख QA ही आहे सामायिक बाजू, आणि म्हणून हे दोन त्रिकोण कोण कोन बाजू कोन या कसोटीनुसार एकरूप आहे. आणि म्हणून रेख AB एकरूप रेख AC या एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा आहेत. म्हणजेच काय सिद्ध केलं आपण, रेख AB एकरूप रेख AC, तर प्रत्येक बिंदू हा कोनांच्या भुजापासून म्हणजेच B आणि C हे दोन्हीही काय आहे, समदूर आहे. कोन दुभाजकावरील A हा बिंदू बाजू QP आणि बाजू QR पासून समान अंतरावर आहे. बाजू QP व बाजू QC पासून समदूर आहे. बघा, आता यावर आधारित आपण हे उदाहरण सोडवणार आहोत. बाजूच्या आकृतीत बिंदू A हा कोन त्रिकोण XYZ च्या दुभाजकावर आहे. AX बरोबर 2 सेंटीमीटर, तर AZ बरोबर किती, दिलेल्या गोष्टी लिहून घेऊ. AX बरोबर 2 सेमी, AZ बरोबर किती. आता आपण बघितलं कोन दुभाजकाचं प्रमेय. कोन दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या कोनाच्या भुजांपासून समदूर असतो. म्हणजेच काय आहे, तर AX बरोबर AZ, परंतु AX आपल्याला 2 सेंटीमीटर दिलेला आहे, म्हणून AZ सुद्धा किती येणार, 2 सेंटीमीटर. बाजूच्या आकृतीमध्ये कोन RST हा बघा, हा एवढा कोन किती दिला आहे, 56 डिग्री 56 अंश. PT परपेंडिक्युलर टू ST, PR परपेंडिक्युलर टू SR. तर कोन RSP काढा. RSP हा आपल्याला कोन काढायचा आहे. हा कोन काढायचा आहे आपल्याला. ओके, आता दिलेल्या गोष्टी आपण लिहू. RST बरोबर 56 अंश, रेख PT परपेंडिक्युलर ST, रेख PR परपेंडिक्युलर SR. सो रेख PR कॉन्ग्रुएंट रेख PT या दोन्ही काय आहेत, एकरूप आहेत.
आता या दोन एकरूप आहेत, म्हणजेच बिंदू P हा ST आणि SR या दोन्ही भुजांपासून काय आहे, समदूर आहे. भुजा ST आणि भुजा SR पासून समदूर आहे. म्हणजेच कोन RST च्या किरण SP या कोन दुभाजकावर P हा बिंदू आहे. मग कोन RST चा SP हा कोन दुभाजक आहे, म्हणजेच काय झालंय, कोन RSP बरोबर 1/2 कोन RST हा कोन दुभाजक आहे. म्हणजेच या दोन कोनांची माप काय असणार आहे, समान असणार आहेत. म्हणजेच कोन RST याचं माप बरोबर 2 कोन RSP किंवा कोन RSP चं माप हे कोन RST च्या निम्मे आहे. पण RST चं माप आपल्याला दिलेलं आहे 56 अंश इज इक्वल टू हाफ इंटू 56 दॅट इज इक्वल टू 28 डिग्री. आणि म्हणून कोन RSP बरोबर 58 डिग्री. त्रिकोणातील बाजू व कोन यांच्या असमानतेचे गुणधर्म काय आहेत ते आपण बघणार आहोत. पहिला गुणधर्म आहे, जर त्रिकोणाच्या दोन बाजूंपैकी एक बाजू दुसरीपेक्षा मोठी असेल तर मोठ्या बाजू समोरील कोन लहान बाजू समोरील कोनापेक्षा मोठा असतो. दुसरा गुणधर्म, त्रिकोणाचे दोन कोन असमान मापांचे असतील म्हणजे वेगवेगळेच असतील तर मोठ्या कोनासमोरील बाजू ही लहान कोनासमोरील बाजूपेक्षा मोठी असते. आणि तिसरा गुणधर्म, त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते. आता या गुणधर्मांचा उपयोग करून आपल्याला काही उदाहरणं बघायची आहेत. त्रिकोण PQR मध्ये PQ बरोबर 10 सेंटीमीटर, QR बरोबर 12 सेंटीमीटर, PR बरोबर 8 सेंटीमीटर, तर त्रिकोणाचा सर्वात मोठा व सर्वात लहान कोन ओळखा. आता हा त्रिकोण आपल्याला दिलेला आहे PQR आपण काढून घेऊ. PQ बरोबर 10, PR बरोबर 8 सेमी आणि QR बरोबर 12 सेमी दिलेला आहे. दिलेल्या गोष्टी आपण लिहून घेऊ. PQ, QR आणि PR. आता बघा, ही 12 सेंटीमीटर म्हणजे सगळ्यात मोठी कोणती आहे, या ठिकाणी QR ही सगळ्यात मोठी. मग लेंथ QR इज ग्रेटर दॅन लेंथ PQ ग्रेटर दॅन लेंथ PR. PR सगळ्यात लहान आहे. आता आपण गुणधर्म बघितला. QR ही सर्वात मोठी बाजू. जी बाजू मोठी असेल त्या बाजू समोरील कोन काय असतो, मोठा असतो. मोठ्या बाजू समोरील कोन लहान बाजू समोरील कोनापेक्षा मोठा असतो. मग QR ही सर्वात मोठी बाजू. मग मोठ्या बाजू समोरील कोन म्हणजे QR समोरील कोन कोणता येणार, कोन P. हा काय असणार आहे, मोठा, आणि म्हणून कोन QPR हा सर्वात मोठा कोन आहे. आता आपण काय विचारलंय, लहान कोन विचारलेला आहे. सर्वात लहान बाजू कोणती आहे, PR 8 सेंटीमीटर ही सगळ्यात लहान बाजू. मग लहान बाजू समोरील कोन PR समोरील कोन कोणता येणार आहे, कोन Q. म्हणजेच कोन PQR हा सर्वात लहान कोन आहे. समजलं. त्रिकोण काढून घ्यायचा, त्याच्यावर आपण ह्या दिलेली माप जी असतील ती लिहून घ्यायची. आणि कोन विचारला असेल तर आपल्याला बाजूंचा विचार करावा लागेल. मोठ्या बाजू समोरील कोन मोठा, लहान बाजू समोरील कोन लहान.
आता त्रिकोण FAN मध्ये कोण F बरोबर 80 अंश, कोण A बरोबर 40 अंश, तर त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान बाजूंची नावे साकारण लिहा. त्रिकोण पुन्हा काढून घेऊया. FAN, F किती आहे 80 अंश, A दिलाय 40 अंश. आता त्रिकोणाचा पहिला गुणधर्म आपण शिकलेलो आहे, त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आधी आपण दिलेल्या गोष्टी लिहून घेऊ. त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्यानुसार कोन NFA प्लस कोन FAN प्लस कोन FNA हा तिसरा कोन, यांची बेरीज 180. त्यापैकी कोन F चा माप 80 अधिक 40 अधिक FNA बरोबर 180. त्यावरून आपण कोन N चा माप काढणार आहोत. म्हणून कोन FNA बरोबर किती मिळालं, 180 वजा 120, कोन FNA बरोबर 60 अंश. म्हणजे आपण तिसरा कोन पहिले काढून घेतला. आता दिलेल्या गोष्टी आपण या आकृतीत काढून घेऊया. कोन F बरोबर दिलाय 80 अंश, कोन A बरोबर 40 अंश. आपण कोन N चं माप काढलं, किती दिलेलं आहे, आलं आपलं 60 अंश. आता या कोनांच्या मापांची आपण चढत्या क्रमाने मांडणी करू. कोन F ग्रेटर दॅन कोन N ग्रेटर दॅन कोन A. सगळ्यात लहान कोन कोणता आहे, कोन A. आता त्रिकोण FAN मध्ये कोन F हा सर्वात मोठा कोन आहे. मोठ्या कोनासमोरील बाजू ही इतर बाजूंपेक्षा काय असते, मोठी असते. आता या ठिकाणी आपल्याला कोन काढायचा आहे, तर मोठ्या कोनासमोरील बाजू ही लहान कोनासमोरील बाजूपेक्षा मोठी असते. मग कोन F समोरील बाजू कोणती येणार आहे, बाजू NA. मोठ्या कोनासमोरील बाजू ही लहान कोनासमोरील बाजूपेक्षा मोठी असते. त्यामुळे कोन F समोरील बाजू येणार आहे NA आणि म्हणून सर्वात मोठी बाजू येईल NA. आता सर्वात लहान कोन, कोन A हा सर्वात लहान कोन आहे आणि लहान कोनासमोरील बाजू ही लहान असते. लहान कोन 40 अंशासमोरील बाजू म्हणजेच कोणती आली, बाजू FN आणि म्हणून सर्वात लहान बाजू येणार बाजू FN. पुढचे एक उदाहरण बघूया आपण. सिद्ध करा की समभुज त्रिकोण हा समकोन त्रिकोण असतो. आपण त्रिकोण काढून घेऊ. ABC हा समभुज त्रिकोण आहे, म्हणजेच या तिन्ही बाजू काय आहेत, समान आहेत. आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, की हा समकोन त्रिकोण आहे हे सिद्ध करायचंय आपल्याला. म्हणजे तिन्ही कोनांची समभुज आहेत, म्हणजे तिन्ही कोनांची माप समान आहेत हे सिद्ध करायचंय. आता पक्ष त्रिकोण ABC मध्ये हा समभुज सांगितलाय, म्हणजे बाजू AB बरोबर बाजू AC बरोबर बाजू BC. आणि साध्य करायचंय कोन A एकरूप कोन B एकरूप कोन C. हे तिन्ही कोन एकरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करायचंय. सिद्धता लिहूया आपण. त्रिकोण ABC मध्ये AB एकरूप AC दिलेला आहे, म्हणून AB एकरूप AC म्हणून या एकरूप बाजूंसमोरील कोन एकरूप. AB समोरचा कोन C आणि AC समोरचा कोन B आणि म्हणून आपल्याला मिळालं कोन C एकरूप कोन B. तसंच बाजू ह्याला आपण एक आकडा देऊ. AB एकरूप BC हे पण दिलेलं आहे आपल्याला, म्हणून या बाजूंसमोरील कोन, कोन C एकरूप कोन A. BC समोरचा कोन A म्हणून कोन C एकरूप कोन A.
ह्याला आकडा 2 दिला. आता 1 आणि 2 चं निरीक्षण केलं म्हणजे त्या लक्षात येईल की डावी बाजू समान आहे म्हणून उजवी बाजू पण समान, म्हणून कोन C एकरूप कोन B आणि कोन C एकरूप कोन A. 1 आणि 2 वरून कोन A एकरूप कोन B एकरूप कोन C. म्हणजेच हे तिन्ही कोन समान आहेत आणि म्हणूनच त्रिकोण ABC हा समकोन त्रिकोण आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी त्रिकोणाचे हे इतर गुणधर्म आणि त्यावर आधारित ही उदाहरणं आपण अभ्यासलेली आहेत. पुढचा भाग आपण बघणार आहोत समरूप त्रिकोण. आता या ठिकाणी तुम्हाला या 2 आकृत्या दिसतायत. या दोन्ही आकृत्या काय आहेत? सिमिलर आहेत. त्यांचा आकार समान आहे, मात्र त्या एकमेकींशी तंतोतंत जुळत नाही. सो सिमिलर फिगर्स. आकार सारखा असणाऱ्या परंतु मापे भिन्न असणाऱ्या आकृत्यांना समरूप आकृत्या असे म्हणतात. आता बघा, हे एक चित्र मी तुम्हाला दाखवलं, हा फोटो दाखवला, हा फोटो. आता हे एकाच व्यक्तीचे फोटो आहेत, सेम फोटो आहेत, फक्त आकार त्यांचा लहान मोठा आहे. ही एक आकृती आहे, दिस इज वन फिगर, आणि हे दुसरं एक फिगर आहे. या दोन्ही आकृत्या बघा काय आहेत? सारख्या आहेत, मात्र त्यांचा आकार भिन्न आहे. प्रत्येक चित्र आता तुम्ही बघितलं, त्या 2 आकृत्या समजा आपण म्हटल्या तर आकृत्यांचा आकार आपल्याला सारखा दिसतोय, मात्र त्या आकृत्या लहान मोठ्या आहेत, म्हणजेच त्या एकरूप नाही. पृथ्वी आणि ही छोटी, मग दोन्ही सारख्याच आहेत, फक्त त्यांचा आकार लहान मोठा आहे. तर 2 आकृत्यांचा आकार सारखा असणाऱ्या परंतु त्यांची मापे भिन्न असणाऱ्या आकृत्यांना समरूप आकृत्या असे म्हणतात. थोडक्यात समान रूप असलेल्या आकृत्या त्यांना आपण समरूप आकृत्या असं म्हणतो. बघा, वर्तुळ, चौकोन, आयत या आकृत्या सारख्या आहेत. 2 वर्तुळच समरूप आकृत्या आहेत, चौकोन समरूप आकृत्या आहेत, आयत समरूप आकृत्या आहेत. बघा, त्या तंतोतंत जुळत नाहीत. बघा, तंतोतंत जुळत नाहीत, परंतु त्या काय आहेत? लहान मोठ्या आहेत, म्हणजे त्या एकरूप नाहीत, परंतु त्यांचा आकार सारखा आहे आणि म्हणून यांना आपण समरूप आकृत्या असे म्हणतो. तर अशा प्रकारे आपण 2 आकृत्यांमध्ये समरूपता हा गुणधर्म आता बघणार आहोत. समरूप त्रिकोण. त्रिकोण ABC घेतला आणि दुसरा त्रिकोण PQR घेतलेला आहे. आता हे 2 त्रिकोण, या 2 त्रिकोणांमध्ये समरूपता आपण बघणार आहोत. बघा, 5 सेंटीमीटर, BC 4 सेंटीमीटर आणि AC 6 सेंटीमीटर. AB, BC, AC ची आपल्याला माप दिली आहेत. या ठिकाणी PQ 10 सेंटीमीटर, QR 8 सेंटीमीटर आणि PR 12 सेंटीमीटर. आता AB आणि PQ चं आपण गुणोत्तर घेतलं. AB अपॉन PQ इज इक्वल टू काय संबंध दिसतोय बघा तुम्हाला? तसंच BC अपॉन QR आणि AC अपॉन PR. बघा, हे आपल्याला काय दिसते? दुप्पट दिसते. म्हणजेच किती दिसते? ह्यांच्यामध्ये आपण जर गुणोत्तर बघितलं तर 1/2 आहे. AB अपॉन PQ इक्वल टू 1/2. BC अपॉन QR घेतलं तर ते सुद्धा गुणोत्तर आपल्याला 1/2 दिसतंय आणि AC अपॉन PR
हे गुणोत्तर आपल्याला 1/2 दिसतंय. बरोबर? म्हणजेच या ठिकाणी या त्रिकोणाच्या या संगत बाजू ज्या आहेत ह्या आपल्याला एक प्रमाण निश्चित दिसतायत, या प्रमाणात आहे. म्हणजेच AB upon PQ equal to BC upon QR equal to AC upon PR is equal to half. म्हणजे समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. हा समरूप त्रिकोणांचा पहिला गुणधर्म आहे. संगत बाजू प्रमाणात असतात, मात्र ही एकाच एक संगती असणं आवश्यक आहे. आता कोण बघूया. बघा, A 70 अंश, B 80 अंश आणि C चं माप आहे 30 अंश. कोण P चं माप 70 अंश, Q चं माप 80 अंश आणि R चं माप 30 अंश. तिन्ही त्रिकोण ABC च्या 3 कोनांची माप आणि त्रिकोण PQR च्या तिन्ही कोनांची माप तुम्ही निरीक्षण करा. काय दिसतंय? येस, ही माप समान आहे. म्हणजेच कोण A एकरूप कोण P, कोण B एकरूप कोण Q आणि कोण C एकरूप कोण R. म्हणजेच समरूप त्रिकोणांचे संगत कोण एकरूप असतात. लक्षात ठेवा, बाजू प्रमाणात असतात, मात्र कोण जे आहेत हे एकरूप असतात. कोण काय आहेत? एकरूप असतात. तर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR दिलेलं असेल तर कसं लिहितो आपण? समरूपतेचं चिन्ह वापरून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, हे जे चिन्ह आहे याला समरूपतेचं चिन्ह असे म्हणतात. हे समरूपचं चिन्ह आपण असं काढतो. आता त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR असेल तर त्याच्या आपण काय शिकलो? संगत बाजू प्रमाणात असतात. म्हणजेच एकाच एक संगतीने बघा, AB PQ, AB upon PQ हे गुणोत्तर आपल्याला समान मिळणार आहे. त्यानंतर BC upon QR ही बाजू या पण प्रमाणात असणार आहेत. आणि तिसरं AC upon PR या पण प्रमाणात असणार आहे. म्हणजेच काय झालं? बाजू, संगत बाजू प्रमाणात असतात आणि कोण A एकरूप कोण P, कोण B एकरूप कोण Q आणि कोण C एकरूप कोण R. म्हणजेच कोण जे आहेत संगत कोण एकरूप असतात. लक्षात ठेवा, दोन त्रिकोणांचे संगत कोण समान असतात तेव्हा ते त्रिकोण समरूप असतात आणि दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात आणि संगत कोण एकरूप असतात. आता या ठिकाणी आपल्याला दोन त्रिकोण दिलेले आहेत आणि त्या त्रिकोणात दाखवलेल्या माहितीचं निरीक्षण करून आपल्याला काही बाजूंची लांबी दिलेली नाहीये ती काढायची आहे. आता आपल्याला दिसतंय बघा, आपण त्रिकोणाला नाव देऊन घेऊ, ABC आणि PQR. आता त्रिकोणाच्या कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश आपल्याला माहिती आहे. कोण A कोण P चं माप समान आणि कोण B बरोबर कोण Q दिलेला आहे आपल्याला, कारण B आणि Q हे 90 अंश आहे, A आणि P हे एकरूप दिलेले आहेत, समान दिलेले आहेत आणि म्हणून तिसऱ्या कोनाचं माप म्हणजेच कोण C एकरूप कोण R आपल्याला मिळणार आहे. म्हणजेच हे दोन त्रिकोण कसे आहेत? तिन्ही त्रिकोणांची माप समान, म्हणजेच हे समकोन त्रिकोण आहे. आता हे समकोन त्रिकोण म्हणजेच त्यांच्या बाजू प्रमाणात आहेत. म्हणून AB upon PQ is equal to BC upon QR is equal to AC upon PR. आता आपल्याला हे AB upon PQ equal to BC upon QR equal to AC upon PR आपण काढलं. किमती घालूया.
AB म्हणजे 3 अपॉन PQ इक्वल टू BC 4 QR 6. नेक्स्ट AC काढायचं आहे आणि PR दिलाय 7.5. आपण आता एक एक ही इक्वेशन घेऊ. 3 अपॉन PQ इक्वल टू 4 अपॉन 6. क्रॉस मल्टिप्लिकेशन 18 is equal to 4 PQ. Therefore PQ is equal to 18 by 4. 4 1 जा 4. भाग लावा. 4 चौक 16 आणि 4 पंचे 20. Therefore PQ is equal to 4.5. आता AC काढण्यासाठी पुन्हा आपण हे इक्वेशन घेऊ. क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 into 7.5 equal to 6 into AC. AC is equal to 4 into 7.5 upon 6. या ठिकाणी हा गुणाकार करून घेऊ आपण. 30 upon 6 equal to AC and therefore AC is equal to 5. So AC 3 centimeter and PQ 4.5. Sorry, AC 5 centimeter. AC is equal to 5 centimeter. दोन समरूप त्रिकोण दिलेले आहेत. त्यांचे संगत कोन आणि संगत बाजूंची गुणोत्तरे लिहायची. आकृती काढून घेऊ. XYZ समरूप त्रिकोण LMN. एकरूप असणारे संगत कोन. आता एकास एक संगती आहे असे आपण म्हणूया. आणि कोन X एकरूप कोन L. त्यानंतर कोन Y एकरूप कोन M. आणि तिसरा कोन Z एकरूप कोन N. तर संगत बाजूंची गुणोत्तरे काय येतील. XY अपॉन LM is equal to YZ अपॉन MN is equal to XZ अपॉन LN. त्रिकोण XYZ मध्ये XY 4 सेंटीमीटर, YZ 6 सेंटीमीटर, XZ 5 सेंटीमीटर, XYZ समरूप त्रिकोण PQR. PQ बरोबर 8. तर त्रिकोण PQR च्या उरलेल्या बाजू काढा. दिलेल्या गोष्टी आपण लिहून घेऊ. XY 4, YZ 5, XZ 5, YZ 6 आणि PQ बरोबर 8. त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण PQR दिलेला आहे आणि म्हणून त्याच्या संगत बाजू प्रमाणात आहेत. आपण लिहूया XY अपॉन PQ इक्वल टू YZ अपॉन QR इज इक्वल टू XZ अपॉन PR. किमती घालूया. 4/8 PQ किती आहे 8. 6 अपॉन QR हे आपल्याला काढायचं आहे. QR आपल्याला माहिती नाही आहे. आणि XZ म्हणजेच 5/PR. पहिला आपण समीप 2 हे घेऊ. 4/8 इक्वल टू 6/QR. तिरकस गुणाकार 4 into QR इक्वल टू 8 6 48. QR इक्वल टू 48 अपॉन 4. Therefore QR is equal to 12 सेंटीमीटर. दुसरं 6/QR. या ठिकाणी 6/12 घेऊन पण तुम्ही करू शकाल किंवा आता 4/8 इक्वल टू 5 अपॉन PR आपण घेऊ. पुन्हा तिरकस गुणाकार 4 into PR इक्वल टू 5 into 8 that is 40. Therefore PR is equal to 40/4. Therefore PR is equal to 10 centimeter. त्रिकोण PQR च्या बाजू QR वर S हा बिंदू असा आहे. तर सिद्ध करा PQ प्लस QR प्लस RP. PQ plus QR plus RP is greater than 2PS. आता त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते. आपण पहिला त्रिकोण घेऊ. त्रिकोण PQS. हा त्रिकोण. तर बघा PQ अधिक QS is greater than PS. तिसऱ्यापेक्षा दोन बाजूंची बेरीज जास्त असते. पहिला आपण घेतलं. आता त्रिकोण PSR मध्ये SR प्लस PR is greater than PS. दुसरं
आता आपण 1 आणि 2 वरून बेरीज करू. Therefore PQ plus QS plus SR plus PR is greater than PS plus PS. आणि म्हणून PQ plus QS plus SR plus PR is greater than PS plus PS म्हणजे 2 PS. पण QSR बघा, S हा बिंदू Q आणि R च्या दरम्यान आहे. सो QS plus SR म्हणजेच काय येणार? QR. Therefore PQ plus QR plus PR is greater than 2PS. तर अशा प्रकारे आपण हे सिद्ध केलेले आहे त्रिकोणाच्या बाजूच्या गुणधर्माच्या सहाय्याने. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक यू. घरी राहा, सुरक्षित राहा.